नमस्कार मंडळी, आज मी इथे सूप बनवत आहे। थंडीमध्ये सर्वांना गरम गरम सूप प्यावंसं वाटतं ना, तर आज मी इथे सूप बनवत आहे। त्यासाठी लागणाऱ्या सर्व भाज्या घेतल्या मी इथे। माझ्याकडे ज्या आहेत त्या ते फरसबी घेतले, पत्ता गोबी, इथे मी गाजर घेतले किसून, मका घेतली, लसणाची पात घेतली, तुमच्याकडे जर असली तर घ्या, नसली तर लसण पण चालतो। इथे बारीक कट करून लसण घेतला, अद्रक घेतलं, शिमला मिरची, कांद्याची पात घेतली, थोडीशी कांदा घेतला। कोणाला सूप मध्ये जर भाज्या कमी प्रमाणात लागत असेल तर जे सूप मध्ये आपण पाणी घालतो ना, त्यासाठी मी इकडे मोठ्या मोठ्या साईजच्या थोड्याशा भाज्या कट करून घेतल्या। ह्या पूर्ण भाज्या मी एका पातेल्यात घेणार आणि याचं पाणी टाकून पूर्ण अर्क काढून घेणार। म्हणजे हे आपण सूप मध्ये तो पाण्याचा अर्क देत पाणी हे टाकू शकतो त्याच्यामध्ये। ह्या आपल्या जाड जाड चिरलेल्या थोड्याशा भाज्या, याच्यामध्ये मी एक तांब्या पाणी टाकते आणि हे गॅसवर मी उकळायला ठेवते। म्हणजे या पाण्यामध्ये या भाज्यांचा पूर्ण अर्क उतरतो। मग हे पाणी आपण सूप मध्ये घालणार, म्हणजे आपलं सूप छान चविष्ट होणार। जे सूप बनवणार आहे ना, त्यामध्ये नूडल्स पण, सूपामध्ये असं नूडल्स पण वरतून टाकतात, ते पण छान लागतं त्याच्यामध्ये खायला। तर ते आपण आता उकळायला ठेवू। ते मी मार्केट मधून नूडल्स आणले, पाण्यामध्ये मी उकळून घेणार आणि नंतर तळून घ्यायचे। याच्यामध्ये 2 थेंब तेल पण टाकायचं, म्हणजे असे सुटसुटीत होतात, हे मोकळे होतात, असे चिटकून नाही राहते। थोडंसंच तेल टाकायचं। इथे मी छान नूडल्स उकडून घेते। त्या साईडला भाज्या शिजून घेते। म्हणजे हे पाणी आपल्याला सूप मध्ये टाकायचंय। आता आपल्याला सूप बनवायचंय, त्यासाठी थोडंसं तेल किंवा बटर, तुम्ही दोन्ही पैकी एक कोणतंही वापरू शकता। मी इथे तेल वापरलं, लसूण टाकलं, थोडा कांदा, गॅस कमी करायचा, जास्त शिजून नाही घ्यायचा आपल्याला भाज्या, थोड्या कच्च्या छान लागतात। लसणाची पात, खरंच शेंगा, परतून घ्यायची। ज्या भाज्या आपण उकडायला ठेवल्या होत्या ती छान याचा अर्क उतरला याच्यामध्ये। हे गाळून घ्यायचं।
कणिक आणि बेसन पीठ घेऊन एक थालपीठ पण लावू शकता त्या भाज्यांचं. मला जसं त्याचा यूज करू शकता तुम्ही करू शकता. आता हे पाणी मी सूप मध्ये टाकणार आहे. थोडा टोमॅटो सॉस, दाट सोया, जे आपण भाज्यांचा अर्क काढलेला आहे ना ते पाणी. हे पातळच छान असतं सूप. तर तुम्हाला घट्ट सूप पाहिजे असेल त्यासाठी कॉर्नफ्लॉवर घेतलं मी इथे 2 चमचे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि हे चमच्याने काढून घ्यायचं. त्यामध्ये ऍड करायचं. त्याला थोडासा घट्टपणा येतो. इथे मी चवीनुसार थोडं मीठ घालते. एक वाफ आणते उकळी त्याला. बघा आपलं सूप तयार आहे. छान उकळी आली याला. घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, एकदम छान. हे गरम गरम तुम्ही छान पिऊ शकता. त्याच्यामध्ये नूडल्स टाकून साईडला मी आता तळून घेते. हे गरम गरमच प्यायला. इकडे मी नूडल्स तळून घेते. हे थंड झाल्यानंतर बाउलमध्ये टाकू शकतो. सूप घ्यायचं आणि त्याच्यावरतून हे टाकायचं. खायला पण छान असं खुसखुशीत लागतात. सूप तयार आहे. तयार आहे सूप. आवडल्यास घरी नक्की ट्राय करा. कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.